गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु समर्थ श्री श्रीराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्रीरामरायांच्या कृपेने आणि सद्गुरु श्री श्रीराम महाराज यांच्या कृपेने 13 कोटी रामनाम जपाच्या नवरात्र उत्सवामध्ये आपण थोडंसं तात्विक चिंतन करण्याच्या निर्णयाने प्रवचनमाला आयोजित केली आहे। या मालेमध्ये 4 दिवस पर्यंत आपण काही चिंतन केलं आहे। आज 5व्या दिवशी आपण चिंतनासाठी उपस्थित झालो आहोत। आपण चिंतनासाठी विषय निवडला आहे सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराजांचे सद्गुरु विषयक अभंग। त्यांचा अभंग गाथा पुस्तकातून काही आपण अभंग निवडले आहेत। आज 5व्या दिवशी प्रवचनमालेला प्रारंभ करण्याच्या आधी भगवान श्रीरामरायांना वंदन करू, श्री हनुमंताला वंदन करू। ज्यांचंच वाङ्मय निवडलं आहे त्या समर्थ रामदास स्वामींच्या श्रीचरणांना वंदन करू। ज्यांच्या कृपेने हा नवरात्र उत्सव सुरू आहे त्या सद्गुरु परमपूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांना वंदन। आणि या सर्वांशी आपल्याला प्रत्यक्ष संबंध घडवून देणारे परमपूज्य सद्गुरु श्री श्रीराम महाराजांना नमस्कार। सकल स्थानीय देवतांना नमस्कार। सकल सत्पुरुषांना नमस्कार। आणि त्यांनी कृपावंत व्हावं म्हणजे आपला चिंतन कार्यक्रम यशस्वी होईल यासाठी त्यांना प्रार्थना करून
आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. सद्गुरु विषयक अभंग आहेत, म्हणून सद्गुरूंची काय महती आहे त्या महतीबद्दल आपल्याला समर्थ काही शिकवतील. सद्गुरू कशामुळे मोठे आहेत त्याचाही विचार केला पाहिजे. मोठेपणाची त्यांची काय लक्षणे आहेत आणि त्या मोठेपणाचा आपल्याला लाभ व्हावा यासाठी आपण सद्गुरूच्या जवळ कसं वागावं हे आपल्याला शिकता आलं पाहिजे. मोठ्या माणसाशी कसं वागावं याचे काही नियम असतात. आपण खाली बसलेले आहो, आला कोणी मोठा माणूस तर उभं राहावं, साधी रीत आहे. मोठ्यांच्या पुढे कसं वागावं. मोठे माणसं छान मांडी घालून ताठ बसले आहेत, आपण लहान आहोत, आपल्याला पाय पसरून बसणं नाही शोभत, अशी रीत आपल्याला माहीत आहे. मोठ्यांच्या पुढे कसं वागावं, मोठ्या माणसाला सन्मान देऊन आपण वागावं. दुसऱ्याला सन्मान देण्याच्या वेळेला म्हणजे त्याची पूजा करण्याच्या वेळेला त्याला आपण मोठा हे प्रामाणिकपणे समजलं पाहिजे. कोणाला मोठं समजल्याखेरीज आपण त्याला सन्मान नाही देऊ शकत. त्याचा मोठेपणा अधिकाराचं पद मोठं आहे म्हणून असू शकतो, तो वयाने मोठा असू शकतो, शिक्षणाने मोठा असू शकतो, भगवत भक्ती, वक्तृत्व, अभ्यास, व्यासंग यामुळे मोठा असतो, संत म्हणून मोठा असतो, नातेसंबंधाने आईवडिलांच्या बरोबरीचा कोणी आहे म्हणून मोठा असू शकतो. मोठेपणा मिळवायला, मोठेपणा असायला अशा पुष्कळ बाजू आहेत. यातला कशानेही कोणी मोठा असो, आपल्यापेक्षा मोठा आहे, वंदन करावं. आता सद्गुरूचं वय आपल्या वयापेक्षा मोठंच असेल असा काही नियम नाही आहे. लहान व्यक्तीसुद्धा गुरुपदावर असते. म्हणून सद्गुरूला वयाचा विचार न घेताना मोठेपणा मान्यच करायचा. सर्वात मोठे सद्गुरू विवेकानंद स्वामी जेव्हा अमेरिकेत गेले होते, मुख्य पराक्रम केला त्यांनी तिथे, त्यावेळेला त्यांची बरीच प्रवचने झाली अमेरिकेत. बहुतेक प्रत्येक प्रवचनात ते गुरु शब्द वापरायचा, उल्लेख गुरूंचा करायचाच. माझे गुरुदेव म्हणजे रामकृष्ण परमहंस असं म्हणाले. गुरूंचं सांगणं नेहमी सत्य असतं. प्रत्येकाला ज्याला गुरु आहे त्यांनी त्यांचं सांगणं मानावं लागतं. गुरु आपल्याला न समजणाऱ्या गोष्टी शिकवतात. आपल्याला आपलं भलं कशात आहे हे समजत नाही, पण आपला मोठेपणा, आपलं भलं कशाने होणार आहे याचं शिक्षण गुरु देतात. असं ते वेळोवेळी गुरु गुरु शब्द म्हणायचे. एक दिवस एका श्रोत्याने प्रश्नच विचारला, हे तुम्ही गुरु गुरु म्हणता, गुरु म्हणजे काय? आणि स्वामी विवेकानंदांनी ताबडतोब उत्तर दिलं, जो कोणत्याही दृष्टीने कोणापेक्षाही लहान नाही त्याला गुरु म्हणतात. खूप छान व्याख्या केली. कोणत्याही दृष्टीने जो कोणापेक्षाही लहान नाही असा गुरु शब्दाचा अर्थ आहे. असं कोणापेक्षाही लहान नसलेली जी व्यक्ती, त्या व्यक्तीलाही गुरु म्हणतात. गुरु शब्दाचा अर्थ सर्वांपेक्षा मोठा. या नवग्रहांमध्ये आपल्या ह्याच्यात एक गुरु नावाचा ग्रह आहे. सूर्य, मंगळ, शुक्र, बुध, गुरु
ग्रह आहे एक, तो सगळ्यात ग्रहांमध्ये मोठा आहे, म्हणूनच त्याचं नाव गुरु ठेवलंय. फार मोठा ग्रह आहे तो, म्हणून त्याला गुरु नाव आहे. विद्वत्तेत तो माणूस मोठा असतो. दुसऱ्याला विषय समजावून देण्यामध्ये त्याची हातवटी खूपच छान परिणामकारक असते. खूप लोक बोलतात हो, पण त्यांचं बोलणं समजेलच अशी खात्री नाही. ते बोलतात, विद्वान असतात. एखादाच वक्ता असा असतो, त्याचं प्रत्येक वाक्य आपल्याला समजतं आणि आपल्याला श्रोत्यांना समजलं की आनंद होतो. तो वक्तृत्वात मोठा आहे, अभ्यासात मोठा. वक्ते मोठे मोठे खूप असतात, पण ते कोरडेच असतात. ऐकून काही असं प्रेम जागृत नाही होत. ते भक्त नसतात. भक्त असणाऱ्याचं बोलणं आपल्या ठिकाणी प्रेम निर्माण करतं. म्हणून गुरु ज्ञानी पाहिजे, तो भक्त पाहिजे. आणि तरी पुरेसं नाही आहे, तो अनुभवी पाहिजे. ब्रह्मज्ञान कळून घ्यायचं आहे, परमात्मा समजून घ्यायचा आहे, तर तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, अशी श्रुती आहे. तो परमात्मा समजावून घ्यायचा आहे, तर तू नम्र भावाने सद्गुरूच्या पायी शरण जा. बस एकच उपाय. गुरु एव अभिगच्छे, एव म्हणजे गुरुच्याच पाशी जा. तुझ्या विद्वत्तेने तुला नाही देव कळायचा. खूप माणूस शिकून तयार आहे, त्याच्यापासूनही नाही कळायचा. श्रोत्रियम आणि ब्रह्मनिष्ठम, जो विद्वान आहे आणि साक्षात्कारी आहे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्याला परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभवच आला आहे. आणि अनुभव म्हणजे परमात्मा रूप होऊन ऐक्याने येणारा अनुभव ज्याला आहे, त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणतात. त्यालाच शरण जा. परमात्मा जाणायचा आहे तर दुसरं काही साधन नाही, हे पक्क लक्षात ठेवावं. एक झाड आहे आंब्याचं, पुष्कळ कैऱ्या लागल्या आहेत. जरा आता मोठ्या होत आल्यात, पाड लागायचे दिवस आहेत जवळ आलेले. लांब देठ असतो, लोंबत असतात त्या फांद्यांवरून. वारा आला की हालत असतात, ज्यांचे झोके घेणं चालू असतं. एक दिवस काही झाडांचे आंबे लवकर पिकतात, काहींचे उशिरा पिकतात. कुठले तरी आंबे पिकलेले विकायला घेऊन एक आंबेवाला त्या झाडाखालून गेला. त्यावर झोका खेळणाऱ्या कैऱ्यांनी पाहिलं, आपल्यासारखं दिसतं या पाटीमध्ये काही, आपल्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही दिसत. तो काय म्हणतोय, पण तो आंबे घ्या म्हणतो. म्हणजे आपल्यासारखं जे त्या पाटीत दिसतंय त्याचं नाव आंबा आहे, असं त्या कैऱ्यांना कळलं. आणि तो डोक्यावर घेऊन हिंडतोय. जे फार मोठं आणि चांगलं उपयोगाचं असतं तेच डोक्यावर घेतात माणसं. आपल्यापेक्षा हलक्या वस्तूला डोक्यावर नाही घेत. मातीचं मडकं आपल्यापेक्षा कमी किमतीचं आहे. कोणत्याही बाबतीत मातीचं मडकं आपल्याहून मोठं नाही आहे, पण मडकं डोक्यावर घेऊन हिंडतात. का म्हणून? तुका म्हणे शिरी वहावे खापर, माझी असे सार नवनीत. त्या मडक्यात लोणी भरलेलं आहे, म्हणून ते मडकं डोक्यावर घेऊन चालायचं. आपण मडकं नाही डोक्यावर घेतलं, लोणी डोक्यावर घेतले.
नुसतं लोणी डोक्यावर नाही घेता आलं म्हणून ते ठेवायला मडकं वापरलं. ते मातीचं खापर आपल्यापेक्षा तर फारच हलकं, पण तरी डोक्यावर आहे. त्याच्यामध्ये सार आहे. तैसा पितयाने वंदावा कुमर, जयाचे अंतर देवे भजे. ज्याच्या अंतःकरणात हरी प्रकट आहे असा आपला पोरगा आपल्याहून लहानच असतो नेहमी. त्या पोराचे सुद्धा पाय बापाने धरावेत. कारण पोरग वयाने शरीराने लहान असेल, पण त्याच्यामध्ये ते मडकं जसं खूप लहान आहे आपल्यापेक्षा, पण त्याच्यामध्ये आपल्याहून भारी असणारं लोणी आहे. आपल्याहून मोठा असलेला देव ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्या हृदयात आहे, त्या पोराला सुद्धा नमस्कार करावा. मोठी गोष्टच वंदनीय असते, लहान्याला नमस्कार कधीच नाही. आपण लहान मोठेपणा फक्त वयाचा समजतो. आपल्याला वाटतं 80 वर्षाचा म्हणजे मोठा, असं काही नाही. ध्रुव प्रल्हादाला नमस्कार करावा. 5-6 वर्षाचेच पोरं आहेत ते. सनत कुमारांना नमस्कार करावा, 5च वर्ष वय आहे. त्यांच्या चित्तामध्ये परमात्मा प्रकट आहे, त्यांना देवाचा अनुभव आहे. तसं गुरूंचं लक्षण लक्षात घ्यावं. ज्यांच्या हृदयात परमात्मा प्रकट आहे तेच फक्त सद्गुरू, त्यांना अनुभव आहे त्याचा. आता त्या लोंबत असणाऱ्या हवेमधल्या त्या कैऱ्यांनी विचार केला, तो आपल्यासारख्या दिसणाऱ्याला आंबे म्हणतो, त्याने ते डोक्यावर घेतले आहेत, म्हणजे आंबा खूप मोठा आहे, मग आपल्यालाही मोठं व्हायचं. मग कसं होणार आता मोठं? त्यांनी काय केलं असेल मोठं व्हायला? आणि मग त्यांना शोध लागला, चौकशी केली आणि त्यांना शोध लागला, हे असे झोके घेत खेळणं बंद केलं पाहिजे, झाडावरून उतरलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? एकांतात गेलं पाहिजे. या गर्दीत हवा वारा खात फिरण्यामध्ये मजा करण्याने नाही आंबा होत. त्यांना सांगितलं एकांतात जा. उतरल्या झाडावरून, एका छानशा खोलीत गेल्या. लोकांना दिसू नये आणि म्हणून त्यांनी स्वतःला गवतात झाकून घेतलं, दार बंद केलं खोलीचं, आणि असं एकांतात शांत बसून, खेळणं नाही, बोलणं नाही, काही पाहणं नाही, खालून कोण गेला वरून कोण गेला काही भानगड नाही, असं ह्या जगापासून स्वतःला त्यांनी तोडून टाकलं. आणि 4-5 दिवसात त्या कैऱ्या आंबे झाल्या. आणि तेव्हा त्यांना आंबा म्हणजे काय ते कळलं. त्याच्या पाठीतले आंबे पाहून नाही कळलं, स्वतः आंबे झाल्यावरच त्यांना आंबा कळला. आणि तो कळण्यासाठी त्यांनी साधना केली, तप केलं. आता संध्याकाळ झाली, मी फिरून येतो, नाही, आता माझी व्यायामाची वेळ झाली, मी हातपाय लांबवून आता व्यायाम करतो, नाही, नाश्त्याची वेळ झाली, नाही, ते भेटायला आले, थोडं बोलतो, कालपासून त्यांना फोन करायचा आहे मला, भानगडी नाही, सगळं बंद. आणि तेव्हा त्या स्वतःच आंबा झाल्या. आंबा समजावून घ्यायला कोणाची ट्युशन नाही लावली, स्वतः फक्त तप केलं. आणि तपाचा परिणाम, आंबा कसा असतो, कधी हिरवा असतो, कधी पिवळा होतो, कधी लाल पट्टे असतात, मोठा असतो, लहान असतो, असं काही नाही. याला आंबा कळणे नाही म्हणत, असा आंबा मला कळतोय ना.
पण आंबा म्हणून काय चीज आहे ही फक्त जी कैरी आंबा झाली तिलाच कळाली. आपल्याला आई सगळ्यांना आया आहे. असा एकही प्राणी नाही की ज्याला आई नाही. आत्ता जिवंत असो नसो तो भाग नाही, पण प्रत्येकाला आई आहे आणि सगळे आईला ओळखतात. पण आई कोणाला नाही कळाली. कोणाला कळाली मग? आई कोणाला कळते? जिने स्वतः एखाद्या पोराला जन्म दिला आहे तिलाच फक्त आई कळाली. आई कळून घ्यायचं असेल तर आईच व्हावं लागतं. आपल्याला 50 वर्षापासून आई माहीतच आहे, आई नाही कळाली आपल्याला. वेगळेपणाने कळण्याला कळणे नाही म्हणत, तेच होणे याला कळणे म्हणतात. ज्ञानी कसा असतो? भगवद्गीतेने खूप लक्षणे सांगितली, म्हणून ज्ञानी नाही कळाला. आपल्यालाच तसं ज्ञानी व्हावं लागतं म्हणजे ज्ञानी कळाला. देव कळायचा असेल तर देवावरचा निबंध लिहून नाही होत, आपणच देव व्हावं लागतं. असा आपणच जो देव झाला आणि असा ऐक्याने ज्याला देवाचा अनुभव आला आणि तो अनुभव आल्यावर बाकीच्या अनुभवाची काही गरज नाही. सगळे अनुभव फिक्के आहेत. प्रत्येक सुखाच्या अनुभवात थोडं थोडी दुःख आहेच. मला चहा फारच आवडतो. प्रत्येकाला चहा करता पण येतो, पण सगळ्यांच्या हातचा चहा चांगला नाही लागत. आपल्या चवीसारखा तो होईल असं नाही. आणि कसा चांगला? त्यांच्या हातचा चहा खूपच चांगला. तुम्ही एकदा त्यांच्याच कडचा प्या आणि त्यांनीच केलेला प्या. ते चहा किती चांगला करतात हे कळायचं असेल तर त्यांच्या हातचा चहा प्याल्यावरच ते कळतं, वर्णनाने नाही. ते कपभर पाणी घेतात, 2 चमचे साखर टाकतात, खूप उकळू देतात, त्यात चहाची पत्ती टाकतात, मग दूध टाकतात. वर्णन करता आलं, पण त्यांच्या केलेल्या चहाची चव चहा प्याल्याशिवाय नाही. मग चहा कोणाला कळाला? जो प्रत्यक्ष चहा प्याला त्यालाच कळाला. साखर गोड असते म्हणजे कशी गोड असते ती खाऊन पाहिल्यावरच कळते, त्याच्याशिवाय साखर नाही कळत. तसा स्वतः परमात्मा व्हावा, इतक्या आपलेपणाने मीपणाने तो कळावा. असा ज्याला कळाला, ज्याच्या हृदयात त्याच्याशिवाय दुसरा अनुभव नाही आहे, असाच जो कोणत्याही वयाचा स्त्री पुरुष कसाही असो तो सद्गुरू आहे बस. आणि ज्याने ते अनुभवलंय तो लोकांना सांगू शकतो. ज्याने स्वतः कधी पुरणपोळी केली आहे तो दुसऱ्याला शिकवू शकेल अशी अशी करायची म्हणून. याप्रमाणे सद्गुरू परमात्मरूप झाले, परमात्मा अनुभवला, त्याच्या आनंदाचा सगळा अनुभव घेऊन तयार आहे आणि आता लोकांनाही तो शिकवू शकतो, सांगू शकतो. त्याला सद्गुरू म्हणतात. परमात्मा म्हणजे आनंद स्वरूप. आपल्याला जीवनात फक्त आनंदच हवा आहे की आणखी काही हवं आहे सांगा? कपड्याने आनंद होतो का आपल्याला? नाही होत. लाडू खाल्ल्याने आनंद होतो का? नाही होत. पुष्कळ 10 BHK बांधलं, आनंद होतो का? नाही होत. कैद खाण्यात खूप खोल्या असतात, ते 50 BHK आहे कैदखाना.
आणि तिथे आपल्याला नेऊन ठेवलं. तुमचं घर किती 50 BHK झालंय आपलं घर. आनंद आहे का? म्हणून किती BHK हा आनंदाचा विषय नाहीये, लक्षात ठेवा. खूप सुंदर माणूस आहे, त्याच्या संगतीने आनंद आहे का? तो सारखा शिव्याच देतो, मारतोच फार. आनंद आहे का? सौंदर्याने आनंद होतो का? नाही होत. गोड पदार्थ आवडतो मला खूप. 24 तास रोज सतत गोडच दिलं, आनंद होतो का? म्हणजे गोड पदार्थाच्या आवडीमध्ये दुःख आहेच, लक्षात ठेवा. काय करू ताई आज तुमच्यासाठी? काल केले होते मोदक, आज काय करू? करा दुसरं काही पण चालेल मला. पुरण चालेल, पुरण करा. 7 दिवस प्रवचनमाला आहे म्हणून 7 दिवस राहिले तिकडे. रोज एक एक मिष्टान्न चाललंय. 2-3 दिवस खाईल मी मिष्टान्न, दोन्ही सांज खाईल. एक दिवस तर म्हणेल ना जरा काही तिखट मीठ चटकदार काहीतरी करावा. हे आता कंटाळलो. म्हणजे गोड पदार्थ आवडत असूनही कंटाळवा नाही, म्हणजे तो दुःख देतोय. पुरणाची पोळी वाढली, नुसतीच पुरणाची पोळी देऊन चालत नाही, थोडंसं हिरव्या मिरच्याचा ठेचा सोबत पाहिजे. मला सांगायचंय, कोणताही पदार्थ, कोणतीही व्यक्ती, कोणताही गुणधर्म या व्यवहारामधला आपल्याला पूर्ण सुख देत नाही. कारण प्रत्येकामध्ये दोष आहेत. व्यवहारात आपण अनुभवतो यातली प्रत्येक बाब सदोषच आहे, काहीतरी दोष आहे त्याच्यात. अमृत सुद्धा दोष आहे. आता अमृतही खाऊन नाही का? नाही होत सुख. काही दिवस होतं, पुण्य असेपर्यंतच अमृत आपल्याजवळ राहू शकतं. आणि पुण्य संपलं म्हणजे क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्य संपलं की माणूस पुन्हा या दुःखरूप भूतलावर येतो. जवळ खूप पैसे असले म्हणजे शिमल्याला जाता येतं, मुंबईला जाता येतं, लंडनला जाऊन येता येतं, सगळीकडे फिरून येता येतं. आपली नोकरी अमरावतीत आहे, भरपूर पैसा मिळतो आहे, साचलेलाही पैसा आहे. गेलो आता त्या पैशाच्या भरवशावर आपल्या आवडीच्या मोठ्या गावी गेलो, शिमल्याला गेलो. शिमल्याला किती दिवस राहणार? शिमल्यात आपली नोकरी नाही आहे, धंदा नाही आहे, दुकान नाही, पैसा मिळवण्याची सोय शिमल्याला नाही आहे. असलेला पैसा वापरण्याची सोय शिमल्यात आहे. मग किती दिवस राहू शिमल्यात आपण? खिशातले पैसे संपेपर्यंतच ना. 1 कोटी रुपये नेले तरी ते 1 कोटी रुपये सुद्धा शिमल्यात खाऊन खाऊन एक दिवस संपणारच आहे. मग बॅक टू पॅव्हिलियन आहे का नाही? पुन्हा कुठे येणार? आपल्या अमरावतीतच येणार. पैसे मिळवण्याची व्यवस्था आपली अमरावतीत आहे. पैसे खर्चायला जागा पुष्कळ आहे, मिळवायला एकच जागा आहे. मग जिथे मिळवता येतं तिथे परत जावं लागतं. खेळाय बिळायला, थोडीशी मजा करायला, मारामारी करायला, करमणूक करायला लहान पोरं बाहेर हिंडतात. पण खायची सोय नाही ना बाहेर. भूक लागली की आईपाशी घरातच येतात. पोटातलं अन्न जिरून गेलं की पोरं आपले स्वयंपाकघरात आईपाशी. तेवढं पचलं नाही तोपर्यंत ताकद पुरते आहे म्हणून बाहेर आहेत.
पुण्य केलं खूप म्हणजे त्याचा प्रभाव परिणाम म्हणून आपण स्वर्गात जातो, खूप दिवस छान सुखात राहतो. स्वर्गात सुख कशाचं आहे? स्वर्गात म्हातारा नाही होत माणूस, तरुणच्या तरुणच राहतो. स्वर्गात डोळ्याला चष्मा कधी लागत नाही, डोळे छान तसेच राहतात. स्वर्गात कधी ताप येत नाही, काही फोड होत नाही, जखम होत नाही, पडून कधी ठेच लागत नाही, दात पडत नाहीत, औषध विकत आणावं लागत नाही, स्वयंपाक करावा लागत नाही. मग विकतचं आणतात का भाजी पोळ्या? नाही, ते अमृत पितात, तयारच आहे अमृत, तिथे कुंभ भरलेले आहेत. आणि अमृताला शिजवावंही लागत नाही, थंडही करावं लागत नाही, फक्त पिणे एवढंच, जे काही खटपट असेल तेवढीच. तिथे सेवक आहे, आपल्याला अमृत घ्यायला इथून तितकं जावं नाही लागत, ते आहेत गडी ठरलेले. अशी मजा आहे. केस पांढरे होत नाहीत, दात पडत नाही, डोळ्याला चष्मा लागत नाही, म्हातारा होत नाही, शरीराची शक्ती कमी होत नाही, स्वयंपाक पाणी करावं लागत नाही, पैसे मिळवायला जावं लागत नाही, साहेबाचे पाय धरावे लागत नाही. अशी खूप मजा अशी शिमल्यात गेल्यावर आहे. पैसा असेपर्यंत शिमला, ते पुण्य संपेपर्यंत हे देव झालेले लोक स्वर्गात आहेत. पुण्य संपल्याबरोबर भगवद्गीता 9वा अध्याय, क्षीणे पुण्ये, पुण्य संपलं की मर्त्य लोकम, पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येतात. कमाई करण्याचं हे स्थान आहे. दृष्टांत सोडू, अर्थ घेऊ त्याचा. सुख भोगण्यासाठी काही पुण्य करून स्वर्गात जावं, बरोबर, कळलं. पण ते पुण्य संपून जातं. मग न संपणारं पुण्य करायचं आहे तर कुठे जावं? स्वर्गात आयुष्यही पुष्कळ आहे, पण ते संपतं. 500 वर्ष आयुष्य संपतं, 5000 वर्ष आयुष्य असलं तरी संपतं. मग न संपणारं पुण्य करायसाठी कुठे जावं? आपण ह्या लोकात जन्मलो, या भूमीवर, इथे पुण्य करून स्वर्गात गेलो. पण इथे केलेलं पुण्य एक दिवस संपतंय, स्वर्गातून परत यावं लागतंय. मग न संपणारं पुण्य म्हणजे आनंद संपणार नाही असं पुण्य करायला कुठे गेलं पाहिजे? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, असं ठिकाण फक्त सद्गुरू आहे. ते सद्गुरू पाशीच फक्त गेलं पाहिजे. ते एकच ठिकाण असं आहे की जिथे केलेलं पुण्य संपत नाही. आणि सद्गुरूपाशी जाऊन कोणतं करायचं पुण्य कर्म? काय यज्ञ करायचा का? यात्रा करायच्या का? मांडी घालून प्राणायाम ध्यान करायचं का? सद्गुरूच्या घरी पुण्य काय प्रकारचं करायचं? कोणतं कर्म केलं म्हणजे न संपणारं पुण्य मिळेल? आणि न संपणाऱ्या पुण्याचा परिणाम म्हणून न संपणारा आनंद मिळेल. हे ठिकाण सद्गुरू आहे. तिथे काय पुण्याचं रूप, काय काय कर्म करावं? तिथे सद्गुरू सांगतील तेवढं करावं, बस, संपलं का? त्यांनी मर म्हटलं तर मरावं. त्यांनी आज झोपू नको, उभा राहा, तसं करावं. माझ्याबरोबर रोज माझ्या शेजारी पंक्तीत येऊन जेवत जा, तसं करा. माझे पाय दुखतात, पाय दाबून देत जा, ते करावं. काही नाही, जेवत जा, झोपत जा, तेच करावं. ते जे सांगतील, जो उपदेश ते करतील ते करणे
याला सद्गुरूंची सेवा म्हणतात. आपल्या मनाने काही करण्याने सेवा नाही घडत. आपल्याला जसं येत आहे त्याने नाही सद्गुरू प्रसन्न होत. त्यांना जे पाहिजे ते. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ताई या ना आमच्याकडे जेवायला. मलाही लोकांकडे जेवायला जायला आवडतं. ताई तुम्हाला काय आवडतं असं काही लोक विचारतात. काहींना वाटतं काय आवडतं असं काही विचारणं शोभत नाही. आपणच आपल्या मनाने ठरवून करू. आणि मला वांग्याची भाजी बिलकुल आवडत नाही. आणि तुम्ही मग ठरवलं की आपल्या घरचे छान वांगे, ताईसाठी वांग्याची भाजी करू. भाजी खूप चांगली केली, वांगी खूप चांगली आहेत. करण्यामध्ये तुम्ही चांगले कुशल आहात. पण वांगच मला आवडत नाही आणि ते तुम्ही खूपही प्रेमाने करून वाढलं, मला जेवण्याचा आनंद होईल का सांगा. घरून निघाल्यापासून मी म्हणते, यांनी वांग्याची भाजी केली ना तर सगळं बिघडून जाईल. वांग्याचे नको यांनी करायला. पण सांगा कसं, तुम्ही पहिल्यांदा जेवायला बोलावलं असं सांगता येतं का मी वांग नाही खात म्हणून. पण त्यांनी केली तर मग माझं कसं होईल. वांग्याची भाजी करू नका सांगणं शोभत नाही, आणि केली तर माझं जेवण बरं होत नाही. आता काय करावं. मग तुम्ही जेवायला बोलावलंय मला, मग तुम्ही काय केलं पाहिजे. ज्यांना माझी माहिती आहे त्यांना तुम्ही विचारा, तुम्हाला माहीत आहे ना ताई कोणती भाजी खातात. मग ज्यांना माहिती आहे ते सांगतील तुम्हाला. त्यांना वांग सोडून सगळं चालतं. खूपही छान स्वयंपाक करा, पण माझ्या आवडीचा मला विचारून, मला जे चालतं हे माहीत करून घेऊन तुम्ही स्वयंपाक करा. मस्त आनंद आहे मला जेवण्याचा. आता वांग्याची भाजी वाढली तरी मी काही तिथे पहिल्यांदाच गेले हे काय केलं असं काही बोलणार नाही. गुपचूप खाऊन घेईल. पण मला आनंद नाही आहे नक्की समजा. मला जे आवडतं ते तुम्ही केल्याने मला आनंद आहे बस. तुम्हाला काय येतं याने नाही मला आनंद. मला काय आवडतं आणि चालतं यावर माझा आनंद आहे. सद्गुरूंची सेवा म्हणजे त्यांना काय प्रिय आहे ते करणे, याला सेवा म्हणतात. मला कशी येते सेवा करता. काही काही माणसं कैदेत जे जातात ना फार मोठे असतात. आरोप असतात त्यांच्यावर. राजकीय नेते काहीतरी कारणाने त्यांना तुरुंगात टाकतात. पण त्यांना तुरुंगामध्ये VIP ट्रीटमेंट असते. त्यांना स्वतंत्र खोली असते. त्यांचे कामं करायला गडी ठेवलेले असतात, नोकर असतात. त्यांना कितीदा चहा पाहिजे तेवढी व्यवस्था असते. ते काय जेवतात व्यवस्था असते. त्यांना नुसतं कोंडून नाही ठेवी. 2 शिपाई सोबत असतात. त्यांना फिरायला घेऊन जातात. आणि कैद्याचा नियम आहे. कैद्यांना सुद्धा काही वेळ हातपाय मोकळे करायला मोकळं सोडावं लागतं. एका जेलचा नियम. रोज 2 सांज ह्या कैद्यांना तुम्ही फिरायला नेत जा. शिपायांना ती ड्युटी आहे. आणि याप्रमाणे आता या खोलीतल्या ह्या 3घांना आता फिरायला न्यायचं. चला रे. आणि ते शिपाई काय एवढं प्रेमाने थोडी बोलणार आहे. झाली ना वेळ तुमची फिरायला जायची, चला नाही काय या बाहेर. एक दिवस एक कैदी म्हणतो, माझी आज तब्येत बरी नाही आहे म्हणून मला नाही फिरायला यायचं. आज नाही येत. नाही कसा येत, नियमच आहे फिरायला गेलं पाहिजे.
तो म्हणतो नाही जमणार ना, मी मध्येच पडेन, चक्कर येईल मला, नाही आज ये, तुला फिरायला आलं पाहिजे, नियम आहे. म्हणून तो जो काही शिपाई ठरलेला आहे तो त्याला काय पाहिजे, त्याच्यात कशाचं सुख त्याला मिळणार आहे याचा विचार नाही करत, फक्त नियमच पाळतो. आणि एक दिवस त्याने खूप ताप असणाऱ्या कैद्याला नेलं, ओढत नेलं त्याला बाहेर. आणि काय व्हायचं ते मध्ये रस्त्यात पडला, बेशुद्ध झाला. नियम खूप असेल सेवेचा ठरलेला, पण तो प्रत्येक वेळ तोच नियम लागू पडतो आणि सुख होतं असं नाहीये. फिरायला नेण्याचा नियम आज मोडला पाहिजे आणि याला जागेवर झोपू दिलं पाहिजे, तिथेच त्याला औषध पाणी केलं पाहिजे. त्याला जे चालतं त्यात त्याचं सुख आहे, फिरायला नेण्यात सुख नाही. तसं सद्गुरूंना जे प्रिय आहे, जे आवडतं आहे, ज्याची गरज आहे, एवढी समज शिष्याने ठेवायची आणि तसंच फक्त वागायचं. याला सर्वोत्कृष्ट सेवा म्हणतात. नियमित सेवा आहेत खाण्यापिण्याच्या, त्याचा काही मोठा गंभीर प्रश्न नाही. पण सांगितलं ठाईचं बसवून करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. बा शिष्या बैसा इथे, 2 तास उठू नको आणि फक्त विठोबाचे भजन म्हण. त्याने नाही उठायचं, 2 तास विठ्ठलाचंच भजन करायचं. काही गुरुची चौकशी नाही करायची. आता तुम्हाला चहा आणू का, सरबत आणू का, काही नको सद्गुरूंना. तू 2 तास भजन करावं एवढंच त्यांना आता पाहिजे. सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे आपण आपलं वर्तन दुरुस्त ठेवावं, ही सर्वोत्कृष्ट सेवा आहे. बाकी तारतम्याने धोरणाने काय खाणं पिणं असेल ते पाहावं. पण महत्त्वाची सेवा अशी आहे, त्याने सद्गुरू प्रसन्न होतात. काल परवात सांगितलं. आणि एकदा सद्गुरू प्रसन्न झाले म्हणजे देव समजतो, देव कळतो तेव्हा. आणि तेव्हा विठोबा कळतो, तेव्हा राम कळतो. आणि कळतो म्हणजे काय, आपणच विठोबा होतो. सद्गुरूंचा सर्वात मोठं देणं काही असेल, सद्गुरू काय देतात, सगळ्यात मोठी गोष्ट कोणती देतात? एखादा पिता खूप समृद्ध श्रीमंत आहे, तो आपल्या पोराला सर्वात मोठी गोष्ट कोणती देईल सांगा? एखादे करोड रुपये देईल का? पोरगा प्रिय आहे, काय देईल? एखादा बाप आपल्या पोराला प्रेम आहे म्हणून काय देऊ शकतो सांगा? सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे? तो बाप आपल्या तिजोरीच्या किल्ल्या, ATMचा नंबर, चेकबुक, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तो ATMचा नंबर मी खूपच प्रवचन करते म्हणून मला देईल का? देईल कोणाला? स्वतःच्या पोराला देईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, किती पैसे त्याच्या नावाने करणे नाही, पूर्ण ताबा, किल्लीच त्याला देऊन टाकली. खूप छान सेवा करणारा आपलाच पोरगा आहे, पण जुगारी निघाला, दारू पिणारा निघाला, बाप नाही त्याला किल्ली देत. आणि आपण सद्गुणी असावं, आपण त्याचं पोरगं असावं, म्हणजे त्याच्या इस्टेटीचे मालक आपणच करोडपती होणार. सद्गुरूला जो शिष्य प्रिय झाला, शिष्याला पुत्रच म्हणतात. असं गुरुपुत्र आपण जर झालो तर सद्गुरू
त्यांना जे प्राप्त आहे ते संपूर्ण संपत्ती परमात्म स्वरूप त्याची किल्लीच आपल्या स्वाधीन करतात. आपल्याला परमात्माच बनवून ठेवतात. एवढं करणारे सद्गुरू आहेत. त्यांच्या महात्म्याचा याचा विचार करतो. आजचा अभंग थोडा वेळ लक्षात घेऊ आपण. ज्याचेनी जितोसी त्याला चुकलासी, व्यर्थ का झालासी भूमिभार. अभंग खूप छान आहे, ऐकू थोडा वेळ. भूमिभार जिणे तुझे गुरु विणे, वचने प्रमाणे जाण बापा. जाण बापा गती गुरु विणे नाही, पडसी प्रवाही मायाजाळी. मायाजाळी व्यर्थ गुंतलासी मूढा, जन्मवरी ओढा ताडातोडी. काही ताडातोडी काही रामजोडी. आयुष्याची घडी ऐशी वेची, ऐशी वेची बापा आपुली वयसा. दास म्हणे ऐसा काळ घाली, श्रीराम जय राम जय जय राम. फार छान उपदेशपर अभंग आहे. जयाचेनी जितोसी तया चुकलासी, व्यर्थ का झालासी भूमिभार. आपण जिवंत कोणामुळे आहोत हे एकदा ठरवावं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. कोण अन्न आपल्या पोटातलं पचवतोय? आपली ताकद आहे का अन्न पचवायची? कोण? भगवान म्हणतात अग्निरूप मी होतो त्याच्या उदरात. त्या अग्नीचं नाव वैश्वानर आहे. आणि ते होऊन मी त्याच्या पोटातलं अन्न शिजवतो, म्हणजे पचवून देतो. कोण दुसरं करतो? पुष्णामी चौषधी ही सर्वाः, सोमो भूत्वा रसात्मकः. चंद्रामधून खूप जीवनमूल्य असणारा रस पाझरतो. त्याला चंद्र अमृत, चंद्राचं अमृत म्हणतात. आणि त्या चंद्राच्या प्रकाशातून किरणांमधून जे पोषक द्रव्य प्राप्त होतं त्याच्या आधारावर सगळी वनस्पती झाडं झुडं वाढतात. आपल्याला वाटतं मी रोज पाणी घालतोय, खत घालतोय म्हणून झाडं जगतायत. नाही, चंद्राचा प्रकाश जर झाडांना नाही मिळाला, झाडांचं पोषण होत नाही. झाडं मी पोसतो, त्या झाडातून तुला तुझं खाद्यपेय मिळतंय. म्हणजे तुझ्या अन्नाची व्यवस्था मी चंद्र होऊन करतोय. सूर्य होऊन मी तुला सांभाळतोय. सूर्यप्रकाश नसेल तिथे आरोग्य चांगलं नसतं. तुझी तब्येत मी चांगली ठेवतो. पावसाळ्यात 8-15 दिवस सूर्योदय नाही झाला ना तर खावं नाही वाटत, अन्न नाही पचत. आपल्याला जिवंत ठेवणारा सूर्य आहे, चंद्र आहे. ही पृथ्वीने आपल्याला धरून ठेवलंय. हो, आपण कोणाच्या भरोशावर बसलोय? कोणाच्या भरोशावर चालतो आहे? मी चालतोय, माझे पाय खूपच छान आहे म्हणून मला चालता येते. नाही, ती भूमी चांगली आहे म्हणून मला चालता येते. तिने धरून ठेवलं. मी उभं असले तरी ती धरते आहे मला, मी बसलो तरी ती धरते आहे मला, मी झोपलो तरी. गामाविश्यच्या भूतानी धारयामी. मी पृथ्वीत मी प्रविष्ट होतो आणि सगळ्या जगाचं ओझं सांभाळतो. किती ओझं आहे सांगा. विमानात प्रवास करायचा असेल तर किती ओझं सोबत न्यावं, ठरलेला नियम आहे.
काही ठिकाणी 15 किलो न्यावं लागतं. सूटकेसचं वजन 15 किलोपेक्षा जास्त झालं काढून टाकतात, आतलं भरलेलं सामान फेकून दिलं जातं. म्हणजे विमान किती ओझं सांभाळू शकतं याचा अंदाज करा. असं पृथ्वीने ठरवलंय का की माझ्यावर 25 किलोच ओझं ठेवा? 2 किलो वजनाच्या पोरालाही पृथ्वी सांभाळते आणि 150 किलो वजनाच्या माणसालाही ती पृथ्वी सांभाळते. तिने नियम नाही केला किती किलो वजन ठेवा. विमानाने नियम केला, पण आपण पेटीत किती किलो सामान भरायचं असं काय नाही. घरात त्या सूटकेसमध्ये किती भरा, मी त्याच्यात शिरतो आणि मी सगळ्यांना सांभाळतो. दुसरं कोणी नाही सांभाळू शकत. पांडव वनवासाला गेले आणि वनवासाच्या वेळचा एक नियम होता. 5ही पांडवांची बायको एकच, द्रौपदी. ते द्रौपदीशी वागणूक असताना कोणाचा जर नियम मोडला तर त्याला कठोर दंड होता. असं अर्जुनाचं वागणं चुकलं आणि तो दंड म्हणजे 1 वर्ष त्यांनी स्वतःचा परिवार सोडून, घरदार सोडून जायचं. आणि याप्रमाणे अर्जुन गेला, रामेश्वर भागात आला. मग तेवढ्यात काय करायचं, त्याने तीर्थयात्रा सुरू केली. यात्रा करता करता रामेश्वर भागात आला. राम अवतार जेव्हा संपला तेव्हा रामाने मारुतीला मागे ठेवलं, मारुतीला चिरंजीव करून ठेवलं. जगाच्या उद्धारासाठी तू थांब मागे. कुठे राहू? रामेश्वर मंदिरात हनुमान राहायचे. त्या महादेवाच्या तिथे कोपऱ्यामध्ये उभे असायचे, श्रीराम जयराम जप करीत असायचे. काय प्यायला काय हिंडायचे, झाडाझुडावर उड्या मारायचे, पण तिथे असायचा तो. रामेश्वर दर्शनाला अर्जुन आल्याबरोबर गेला महादेवाच्या गाभाऱ्यात आणि त्याला श्रीराम जयराम असं आवाज ऐकू आला. अर्जुन म्हणतो, इथे कोण आहे श्रीराम जयराम करणारं? अंधारात एकदम दिसलं नाही. हळूहळू लक्षात आलं या कोपऱ्यातून आवाज आहे. मग त्यांनी त्या कोपऱ्यात नीट पाहिलं. एक वानर उभं दिसलं त्याला आणि ते वानर श्रीराम जयराम म्हणतंय. कोण आहेस तू इथे उभा? मी मारुती आहे, हनुमंत आहे. कोणता हनुमंत आहेस तू? त्याच्याशी तुला काय चौकशी? मी हनुमंत आहे. इथे काय करतोय? राम भजन करीत उभा आहे. मला आज्ञा आहे मी इथे थांबावं. कोणाची आज्ञा आहे तुला? रामाची. कोणत्या रामाची? तोच का तो त्रेतायुगात झालेला, ज्याच्या अंगात काही ताकद नाही, त्या रामाचा का तू भक्त? त्या रामाला राज्य सांभाळता नाही आलं, वनात गेला. बायको सोबत नेली, बायको सांभाळता नाही आली, रावणाने पळवली. कशाचा तो धनुर्धरण, कशाचा मोठा तो राम, आणि त्याचं तू भजन करतो. कधीपासून 1 युग झालं भजन करत उभा आहे. अशा दुर्बळ रामाचा कशाचा तो धनुर्धर? धनुर्धर तर मी आहे, अर्जुन म्हणतो. धनुष्यबाण मला चालवता येतो. आता हनुमंताचं डोकं फिरलं. रामाला नावं ठेवल्याबरोबर आला समोर. तू कशाचा धनुर्धर रे? रामासारखा धनुर्धर दुसरा नाही.
अरे रामाला जर धनुष्य बाण चालवता येत असता तर समुद्रावर सेतू बांधायला त्यांनी बाणाचा बांधला असता ना. कशाला दगड माती गोळा केलं? त्या रामाच्या बाणात काही दम नाही म्हणून त्यांनी बाणाचा नाही. हनुमंत आणखी संतापला. तुला तरी बांधता येतो का? म्हणून तर बोलतोय, मी बांधू शकतो. मैदानात आला हनुमंत, याला बोलावला, हा समुद्र तू बाणाचा पूल बांधूनच दाखव मला. आणि बांधल्यावर काय करशील? हनुमंत म्हणाला, मी एक उडी टाकील आणि तुझा पूल मोडून टाकील. मी बांधलेला पूल माझ्या बाणाला तू मोडशील? लागली वादावादी सुरू. वादावादी बंद कर, सरळ मी आता पूल बांधतो, मोडूनच दाखव मला. यांनी पूल बांधायला सुरुवात केली. जय श्रीकृष्ण की एक बाण सोडायचा, जय श्रीकृष्ण की दुसरा बाण. ते बाण एकमेकाला जोडत चालले स्वतःला आणि बाणांचा सेतू पूल तयार होतोय. हनुमंत विचारला, पूल तर करतोयस तू, मी मोडणार पण आहे, पण मी पूल मोडला तर तू काय करशील? तुझा पूल मी मोडून टाकला. हनुमंत म्हणाला, हनुमंता तू रामाचा भक्त, तू जर मी बांधलेला पूल मोडला तर मी तुझाच भक्त होईन, राम राम म्हणत जाईल. आणि नाही तर असं काय, याने नाही होत. हनुमंत म्हणाला, धनुर्धर म्हणून मी नापास झालो, मी अग्नीमध्ये स्वतःला समर्पित करून जीव देऊन टाकीन, मरून जाईन. यानंतर अर्जुन म्हणतो, आणि जर तू पूल नाही मोडू शकला तर मी जिंकेन, तू हरशील, तेव्हा तू काय करशील? हनुमंत म्हणाला, तिथून पुढे मी रामाचा भक्त नाही राहणार, तुझा भक्त होऊन तुझी सेवा करीत जाईन. अशा बोल्या झाल्या, त्याचा पूल तयार झाला. हनुमंताने एक आकाशात उंच उडी मारली, दाणकन त्या पुलावर उतरला आणि पूल साध्या काड्या मोडाव्या असा तुटला. सगळे बाण तुटले, पूल राहिलाच नाही. हनुमंताने टाळ्या वाजवल्या, मी जिंकलो, अर्जुना तू हरला, मर आता. चिता पेटवायला मी लाकडं देतो आणून तुला. हनुमंतानी लाकडं गोळा केले, अर्जुनाने केले, चिता पेटवली आणि आता अर्जुन त्या जाळात उडी टाकणार. भगवान कृष्ण म्हणतात, माझ्या अवतारात सर्वात मोठं काम अर्जुनाला करायचंय आणि तो मेलेला काय बरा आहे. यांच्या वादावाद्यात डोके फिरले यांचे. अर्जुनाला तो वाचवला पाहिजे म्हणून भगवान कृष्णाने एका म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि हा आता चितेत उडी टाकणार आहे. तिथे आला तो म्हातारा. अरे अरे थांब थोडा, कोणाला जीव नकोसा झाला, कोण मरून राहिला? एवढं सोपं आहे का मरणं? असं कोणतं मोठं कार्य करायचं आहे म्हणून तू मरतोस? सगळी कथा सांगितली. ती तो म्हातारा म्हणतो, तू पूल बांधला हे कोणी पाहिलं? हनुमंत म्हणतो, मी पाहिलं. तुम्ही दोघंच, तुमचीच तर भांडाभांडी चालली आहे, तुझ्यावर मी नाही विश्वास ठेवी. आणि हनुमंताला विचारलं, तू याचा पूल मोडला कशावरून, कोणी पाहिलं? साक्षीदार कोण? पूल बांधले पाहिला साक्षीदार कोण आणि मोडला पाहिला साक्षीदार कोण? आम्हीच दोघं होतो. तुम्ही दोघं एकमेकाचे साक्षीदार नाही, तुम्ही तर स्पर्धा करायला उभे आहे. साक्षीदार नव्हता तर हे खरं नाही की यांनी पूल बांधला. साक्षीदार नव्हता म्हणून तू मोडला हेही खरं नाही.
पुरावेच पाहिजे, साक्षीदार. मग आता थांबला, चितेत उडी नाही टाकली, थांबला. आता काय करायचं? कोणीच नाही ना या समुद्राच्या काठावर. त्या म्हाताऱ्याला म्हणतात, तू साक्षीदार होशील का? तुझ्या देखत आपण पुन्हा प्रयोग करू. म्हातारा म्हणतो, तेवढ्यासाठी आलोय मी. बांधा पुन्हा पूल. म्हाताऱ्याच्या समोर अर्जुनाने पुन्हा बाण मारले. पुन्हा पूल तयार झाला, मस्त मजबूत पहिल्यासारखा. हनुमंताला तो म्हातारा म्हणतो, आता तू मार उडी. आता जर मोडला तर मग अर्जुनाला जळू देऊ आपण. आणि तुझ्याच्याने पूल जाता नाही मोडला तर तो या अर्जुनाचा दास होऊन नोकर हो. मान्य झालं सगळ्यांना. तिघच जण आहे तिथे, म्हातारा आणि ते दोघं. अर्जुनाने जय श्रीराम म्हणून आकाशात उडी घेतली आणि दाणकन पहिल्यासारखा पुलावर आदळला. तर एखाद्या इथे जमिनीवर जर चेंडू फेकला तर तो कसा उसळून वर येतो? जमीन नाही मोडत, चेंडू उसळून येतो. तसा याने उडी मारल्याबरोबर त्या पुलावरून हनुमंत वर उसळला आणि बाजूला जाऊन पडला. पूल नाही मोडला. आता मारुती हारला, अर्जुन जिंकला. खूप आनंद. म्हाताऱ्यालाही आनंद झाला. कशाचा? हनुमंत म्हणतो, मी हारलो माझ्या बळाला, एवढा बलवान मी, जय श्रीराम म्हणून मी इथे उडी मारली, मी का नापास झालो? बुद्धिवान आहे हनुमंत फार. त्यांनी बारक नजर करून त्या पुलाकडे पाहिलं तर त्या पुलाच्या खाली एक हात दिसला. कोणाचा हात होता? तर म्हाताऱ्याचा हात होता. तो म्हातारा कृष्ण. कृष्णाने त्या पुलाला आधार दिला होता म्हणून हनुमंताच्या बळाने पूल मोडला नाही. हा हात कोणाचा? बारीक डोळ्यांनी पाहतोय. पुलाला आधार देण्याचं बळ माझ्या रामाशिवाय कोणात नाहीये. आणि ह्या हाताने ज्यावरती पूल जिवंत राहिलाय त्याने माझा रामच तर नाही ना आला. म्हाताऱ्याकडे हनुमंतानी पाहिलं, राम नाही, कृष्ण दिसला. हा राम नाहीये म्हणून तो म्हातारा आता रामरूप झाला. आणि हनुमंताला कळलं, कोणाला जगवायचं आहे, कोणाला टिकवायचं आहे, कोणाला बळ द्यायचं आहे, हे भगवंताशिवाय कोणाला जमत नाही. ह्या पुलाला जसा रामाचा आधार, कृष्णाचा आधार, तसा ही पृथ्वी एवढं ओझं वाहू शकते. कोणाचा आधार आहे? पुलाखाली मी शिरलो म्हणून तो पूल मोडला नाही. या पृथ्वीमध्ये मी शिरलोय म्हणून पृथ्वी सगळ्यांचं ओझं वाहते. हे सगळं आपल्याला कळायचं असेल तर हे कोण शिकविल? ते फक्त सद्गुरू आहे. आपण जिवंत हो ते परमात्म्याच्या भरोशावर. आणि परमात्मा कळायचा असेल तर सद्गुरूच्याच भरोशावर. आणि हे जर कळून घेतलं नाही तर आपण या जमिनीवर भार झालो. महत्त्वाचं काम न करताना खातोय आपण, हे पाप आहे आपलं. ज्यांनी आपल्याला सगळं सांभाळायचं ठरवलंय त्याला विसरून गेलो. त्याची चुकल अशी. म्हणून आपण सगळेजण राम राम म्हणत नसू, गुरुचं वचन ऐकत नसू तर आपण भूमिभार आहे. आपल्यापेक्षा दगड बरा. तो देवळाच्या पायरीला तरी लागतो, कोणाचं घर बांधायला तरी पुढे येतो. आपला काय उपयोग आहे?
आपल्यापेक्षा दगड बरे. आपण नुसते या पृथ्वीला ओझं झालोय, भूमिभार जिणे, आणि हे जिणं आपलं असं नुसतं व्यर्थ नसावं. ते का म्हणून व्यर्थ झालं? अजून गुरु केला नाही, गुरु करून देवाला समजून घेतलं नाही, म्हणूनच आपण वाया गेलो. गुरु विणे व्यर्थ जिणे, समर्थांचा उपासनेमध्ये आहे करुणाष्टकाई एक. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. कळली आपली चूक, आपला अपराध कळला. ठरलेल्या नियमाला मोडणे म्हणजे अपराध करणे. तो गंभीर असेल तर त्याला आपण गुन्हा म्हणतो. असा आपण रोज अपराध करतो. ही पृथ्वी आपल्याला सांभाळते, तिच्यात देव आहे म्हणून, आणि आपण पृथ्वीवरून सतत चालतो म्हणजे लाथा मारतोय देवाला. केवढा मोठा अपराध आहे. म्हणून झोपून उठून जमिनीवर चालायला लागण्याच्या आधी पादस्पर्शम क्षमस्व मे, पृथ्वीची प्रार्थना करावी. पृथ्वीरूप देवा, आता मी तुझ्यावरून चालणार आहे, माझा मोठा अपराध आहे, त्याची क्षमा कर. कोणाला पाय लागल्यावर क्षमा मागतो ना, नमस्कार करतो. माझा लागला तो मला पाय, लक्ष नव्हतं माझं, क्षमा करा, नमस्कार करायचा. तसा सकाळी उठल्याबरोबर या जमिनीला हात जोडून नमस्कार करायचा. तू मला सांभाळतेस, उठल्यापासून पुन्हा झोपेपर्यंत, झोपल्यापासून उठेपर्यंत क्षमा मागावी. आपलं जीवन व्यर्थ चाललंय, देवाला ओळखीत नाही म्हणून. न ओळखताना वागणूक चुकते. एक माणूस होता, मोठा होता, चांगला. त्याची कोर्टामध्ये केस होती दुसऱ्या गावाला, मुंबईला, हायकोर्टात. आणि कोण जज आहे आजच्या सुनावणीमध्ये त्याला माहीत होतं. पाहिला नव्हतं, जज कशाला आपण पाहतो, पण त्या जज, त्याचं नाव माहीत झालं. त्या जजच्या हाती आज आपला सगळा निकाल होणार आहे. काय पैसे कागदपत्र घेऊन तो मुंबईला निघाला. वेळेवरच जावं लागलं, रिझर्वेशन मिळालं नाही, गर्दीतच शिरला. आणि गर्दीत शिरला, शेजारच्या एक बाकड्यावर थोडीशी जागा आहे, काका तुम्ही सरकानं जरा, मी थोडा वेळ टेकतो. बसला. हा जाऊन बसला, आणि थोड्या वेळात आणखी एक माणूस आला. तो ऐन वेळेला निघाला, रिझर्वेशन नव्हतं. तो याच माणसाला म्हणतो, भाऊ थोडसे सरकानं द्या ना जागा. तर हा भाऊ काय म्हणतो, अहो जागा मिळवायची असेल तर लवकर यावं लागतं, असं ऐन वेळेला गर्दीत घुसून कशी काय जागा मिळणार आहे? तुम्हाला आधी माहीत नव्हतं का की मुंबईला जायचं आहे? आपण नाही सरकत, मी तुमच्या आधी आलो, मला जागा मिळाली आहे, मी बसतो, तुमचं तुम्ही पाहून घ्या. नाही सरकला हा भाऊ. थोडासा वेळ गेला, पुढचं स्टेशन आलं, अर्ध्या तासात तिथेही एक माणूस त्या गर्दीत शिरला, त्याचंही रिझर्वेशन नाही. शिरला तर हा भाऊ, तो नंतर आलेला माणूस, आणि हा तिसरा आता आला. तिघं तिथेच. तो नवीन जो तिसरा माणूस चढला, तो दुसऱ्या माणसाला, चढणाऱ्या दुसऱ्या माणसाला म्हणतो, नमस्कार जज साहेब. तो मुंबईत निघाला. हो, आज एका केसचा निकाल आहे, फार महत्त्वाची केस आहे, त्याच्यासाठी चाललोय. ऐन वेळेवर ठरल्यामुळे मला नाही रिझर्वेशन मिळालं, पण ती केस माझ्याच पुढे आहे आज, आता त्याचा निकाल द्यायचा आहे.
त्या भाऊचं नाव त्या तिसऱ्या माणसाने म्हटलं. आधी येऊन बसलेल्याला कळलं. याच तर जज पुढे माझी केस आहे आता. आणि जजला आता तिथे मला हा पाहिल, तो जो चढला होता तिसरा, त्यांनी याला ओळखलं नव्हतं, पण नाव गाव कळलं. त्यांनी त्याला जज म्हणून हाक मारली, जज साहेब नमस्कार. आणि याच्या लक्षात आलं, ज्याच्या पुढे माझ्या केसचा आज निकाल आहे तोच हा जज आहे. लागणी वागणूक दुरुस्त झाली. उठून उभा राहिला. साहेब बसा तुम्ही, मी थोडा वेळ उभा राहतो. ओळख झाल्याबरोबर वागणूक दुरुस्तच होते. आपल्याला देवाची ओळख नाही म्हणून आपलं वागणं चुकतं. अपराधी शब्द वापरलाय. देवाला ओळखीत नाही म्हणून आपली वागणूक सगळी चुकत चालली आहे. आणि आपण का नाही ओळखीत देवाला? या आधीच्या येणाऱ्या माणसांनी त्या जजला का नाही ओळखलं? तो जज आहे हे कोणी सांगितलं नव्हतं म्हणून. त्या तिसऱ्या माणसाने हा जज आहे असं सांगितल्याबरोबर म्हणून हा देव आहे हे आपल्याला नाही कळत, कारण आपल्याला अजून कोणी सांगितलं नाही. हा देव आहे हे आपल्याला कोण सांगतो? त्या जजला सद्गुरू म्हणतात. आणि म्हणून वागणूक चुकते ओळख नसेपर्यंत. आणि ओळख झाल्यापर्यंत बरोबर माणूस दुरुस्त होतो. मग जोपर्यंत तो चुकतो तोपर्यंत तो अपराधी आहे. त्याच्या हातून दोषच घडत राहतात. असं नीट लक्षात घ्यावं. आणि असा न ओळखणारा भूमी भार आहे खायला, काळ आणि भुईला भार अशी म्हण आहे. त्याला न ओळखता आपण खातो. जेवायला कोणाकडे गेलं तर यजमानाला आपल्याला म्हणावं लागतं, काका या ना तुम्ही बसा आमच्यासोबत. ज्याच्या घरी खायचं त्याच्याही जेवण्याची चौकशी केली पाहिजे ना. नाही ताई तुम्ही घ्या आधी जेवून, आम्ही मग ताई जेवायला बसते. आणि लागलीच हात धुवून ताई निघून चालली. नाही आता काकू तुम्ही पण बसा ना जेवायला, खूप उशीर झाला. ज्यांनी स्वयंपाक करून वाढलं त्याच्या जेवण्याची चौकशी नको का करायला? जो पोचतोय त्याला ओळखावं. आपण ओळखू नाही शकत, जो ओळखतो त्याच्यापाशी जावं. गुरु विण गती नाही. आपलं वागणूक दुरुस्त होत नाही. वागणूक दुरुस्त होत नाही तोपर्यंत देव पावत नाही. आणि देव पावत नाही तोपर्यंत आनंद होत नाही. म्हणून आपलं आयुष्य 50 वर्ष वय झालं, 60 वर्ष झालं, 100 वर्ष झालं, एकही दिवस आनंदाचा अनुभव नाही आला. रोज कशासाठी तरी रडायचं. 3 वाजता प्रवचन ठरलं, प्रवचन मला 3:30 झाले अजून आला नाही. लागलं दुःख. कालचं ऐकलं ना एवढं प्रवचन, त्याच्या आनंदात राहणं थोडा वेळ नाही. त्याला आज कसा उशीर झाला, लागला रडायला. कोणत्याही गोष्टीत आपल्याला दुःख करून घेता येतं. आणि सद्गुरूंना कोणत्याही परिस्थितीत आनंद टिकवता येतो. आपल्यात आणि त्यांच्यात एवढा फरक आहे. आपल्यासारखेच हातपाय आहे त्यांचे. प्रत्यक्ष पाहिलंय त्यांना माहीत आहे. नसलं तर फोटोत पहा. आपल्या त्यांच्या हातपायात काही फरक नाही आहे. त्यांनाही 2 डोळे आहेत, आपल्यालाही 2 डोळे आहेत. मी पाहिलं ते जेवतात, आपल्यासारखी भाजी पोळी खातात. फरक कुठं आहे? त्यांनी ओळखलंय ना आपण नाही ओळखलं. म्हणून ज्याला माहिती आहे त्याच्याचकडे जावं, बस. दुसरा उपाय नाही. आणि आपल्या मनाने आपण जेव्हा वागतो तेव्हा गुंतत चालतो. मनाने नाही वागो, अडकतोच माणूस. काही नसताना अडकतो, गरज नसताना अडकून घेतो स्वतःला. पूर्वी हल्ली आरा मशीन झाले, लाकडं कापायला मशीन आहेत आता.
पूर्वी करवतीने हाताने मोठा ओंडका कापायचा असा तर 2 माणसं ती लांब करवत घ्यायची, एकाने तिकडून धरायचा, एकाने इकडून, तो ओंडका कापत चालायचा. मोठा जाडजूड, त्याचं वजन खूप असतं. एका दमात नाही तो कापला जात. कधी 8-8, 10-10 तास, 2-2 दिवसही तो कापत राहावं लागतं. असा ओंडका लावून ठेवलाय. 2 सुतार तो कापतायत. एका झाडाखाली काम चालू आहे. त्या झाडावर एक वानर बसलं होतं. सकाळपासून ते कापतायत, वानर पाहतंय. जेवायची वेळ झाली. ते दोघं म्हणतात थोडा वेळ थांबू, आपण आता भाकरी खाऊन घेऊ, मग सुरू करू. म्हणून ती करवत काढून नाही टाकता येत, कारण ती काढून टाकली तर त्या ओंडक्याचा भार एवढा आहे की ती फट बुजून जाते. त्या पुन्हा फटीमध्ये करवत घालणं कठीण आहे. मग फट मिटू नये म्हणून लाकडाची एक जाडजूड झिलपी त्या फटीमध्ये खोचून ठेवतात. त्याला पाचवर म्हणतात. ती फट कायम ठेवली म्हणजे मग पुन्हा जेवण झाल्यावर येऊन कापायचं. फट आहेच, करवत घालणं अवघड नाही. त्या वानराने हे सगळं पाहिलं. हे जेवायला जरा दूर बसले जाऊन. वानर उतरलं खाली, त्या ओंडक्यावर बसलं. काही कळत नाही. ओंडका कापणं चाललंय, कापायसाठी काय करावं लागतं, करवत म्हणजे काय, ती लाकडाची खुंटी कशाला ठोकली, याचा काही बोध नसलं ते वानर. ते असं करतायत का, आपणही करून पाहावं. त्यांनी ती खुंटी खोचली का फट राहिला, आपण काढूनच टाकू. ओंडक्यावर वानर बसलं. फट होती, त्या फटीतून याचं शेपूट खाली लोंबत होतं आणि ती खुंटी हलवून हलवून त्यांनी काढली. काढल्याबरोबर लाकडाच्या ओझ्याने, वजनाने फट मिटली आणि याची शेपूट त्याच्यात चेंगरली. एवढ्या जाड लाकडाची फट बुजल्याबरोबर रडायला लागलं वानर. त्याचं रडणं ऐकून ते दोघं सुतार आले. त्यांनाही काही त्याची शेपूट काढणं शक्य नाही, फटच नाही राहिली. आता ती करवत त्याच्यात बसलेली, थोडीशी फट होईल, नवीन खुंटी आणू, ती त्याच्यात ठोकू, फट चांगली जरा मोठी होईल, मग शेपूट काढील. तोपर्यंत हे नुसतं विव्हळत पडलंय वानर. न कळलेला माणूस असा अडकतो. मग कळायचं असेल तर त्या वानराने आधी या सुतारांचा पाय धरून म्हणायला पाहिजे ना, मला शिकव काही. ते चुकलं. त्यांनी गुरु केला नाही वानराने, म्हणून गुंतून पडला. मायाजाळी व्यर्थ गुंतलासी. दृष्टांत लक्षात ठेवा. उपद्व्याप करतोय आपण, चुकीचे करतोय. ते बिनचूक व्हावे म्हणून गुरुच्या पायी शरण जा. काही ताडातोडी या प्रपंचात, काही सोडावं लागतं, काही धरावं लागतं, काही तोडावं लागतं, काही जोडावं लागतं. हे प्रारब्धाप्रमाणे येईल तसं करीत राहा. एक छानशी ओवी म्हणू. संसार सुखे करावा, काहीतरी परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. बाबा जन्मलाय, देह आहे तुला, म्हणून काही प्रापंचिक गोष्टी करणे भाग आहे. जगात हिंडायचं आहे, कपडे घालणं भाग आहे. जिवंत राहायचं आहे, खाणे भाग आहे. आपल्यावर कोणी अवलंबून आहे त्याला जेव घालणे भाग आहे. कोणी आजारी पडला त्याची सेवा करणे भाग आहे. आपल्याला दुखणं आलं, औषध घेणे भाग आहे. ह्या प्रापंचिक गोष्टी तर कराव्या लागतील. कोणाला आईची सेवा करावी लागेल, कोणाला वडिलांची, कोणाला गुरूंची.
कोणाला शेजाऱ्याची सेवा करावी लागेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी पेशंट असेल. हा व्यवहार असा चालेल आणि तो तक्रार न करता तुला करावाही लागेल. तक्रार करूनही करावा लागेल आणि तक्रार न करूनही करावा लागेल. भाजी तिखट झाली, दुसरं काही नाही खायला, तीच भाजी खावी लागेल. काय तिखट केली, कोणाला आकला नाही, स्वयंपाक करताना कसे सावध राहत नाही, केवढं तिखट टाकलं, तिखटाचीच भाजी केली का, अशी कुरकुर केली तरी तीच भाजी खायची आहे. मग भाजीच्या तिखटपणाचा एक त्रास आणि कुरकुर करून डोकं फिरतंय तर तो दुसरा त्रास. दोन त्रास कशाला? त्यापेक्षा कुरकुर न करता ती भाजी खावी. एकच दुःख, दोन दोन दुःख विकत घेऊ नये. म्हणून प्रपंच जसा प्राप्त झाला तो कुरकुरी न करता भोगावा, तो सुखे करावा, कटकटीशिवाय करावा. आणि तो रोज तसंच नसतो, बदलत जातं सगळं. रोज पाऊस नसतो, मग एक दिवस काय पाऊस, काय पाऊस, कशाला? रोज एवढा उन्हाळा नसतो, काय यावर्षी फारच उन्हाळा. प्रत्येकाच्या तोंडी मे महिन्यात एकच वाक्य, काय उन्हाळा, काय उन्हाळा. त्याच्यात MSEBची लाईन गेली, मग त्या MSEBला शिव्या. ते MSEBचे मालक जो सरकार, त्या सरकारला शिव्या. काय गरमी, काय गरम, काय ऊन तापलं, यंदा उन्हाळा जास्तच आहे का हो, असं दरवर्षी म्हणायचं. अरे पण मे महिना संपला की सगळं शांत आहे ना. नाही, कटकटी करीत राहायचं, नको. हा सगळा प्रपंच त्रासाचा सुखाचा जो आहे तो जसा प्राप्त झाला आहे तसा शांतपणे भोगून संपवायचा. तसा त्रास रोज नसतो. आणि भाजी रोज नाही तिखट होत, आजच झाली आहे तिखट. आता उद्यापासून मलाच करावी लागणार आहे भाजी. यांना काही आकला नाही कसा स्वयंपाक करावा. अरे आजच्या दिवस तिखट झालेली भाजी एवढी कटकट. प्रपंच सुखे करावा. सुखे करावा म्हणजे जसा आहे तो आनंदाने स्वीकारावा. वेळ निघून जाते. प्रत्येक दिन होत न एक समान, सब दिन होत न एक समान, कबीर महाराज म्हणतात. रोज वेगळा दिवस. याप्रमाणे शांतपणे ते निभवा. आहे प्रारब्धात तसं भोगून टाका. काहीतरी परमार्थ वाढवावा. आपण त्याच्यासाठी नाही जन्मलो. मला आता 2 तासपर्यंत पहारा करीत उभं राहायचंय, म्हणून मला जेवावं लागणार आहे. भाजीची चव पाहायसाठी नाही मला जेवायचं. मला ताकद पुरली पाहिजे म्हणून जेवायचंय. काहीतरी परमार्थ वाढवावा. परमार्थ अवघाची बुडवावा. आपलं आता आयुष्य 50 वर्षाच्या वर झालं. 50 वर्ष नाही केला परमार्थ, अवघाची बुडवला. मग आता काय, ज्या क्षणी कळलं की आत्ता पण व्यर्थ गेलं त्या क्षणी दुरुस्त व्हावं. संपलं का? रस्ता चाललोय आपण, कोणत्या गावाला जायला निघालो, मध्ये फाटे फुटतात, उजवीकडे डावीकडे वळणं येतात. डावीकडे वळायला पाहिजे होतं, उजवीकडे वळलो रस्ता माहीत नसल्यामुळे. आणि पुष्कळ गेलो, 15-20 किलोमीटर उजवीकडे गेलो. आपल्या ओळखीची खूण रस्त्यात कुठं दिसेना. रस्त्यावरून येणाऱ्या एकाला विचारलं, फलाण्या गावाला जायचं. भाऊ त्या चौकामध्ये डावीकडे वळलं म्हणजे तुमचं गाव आलं. तुमचा चुकलाय रस्ता. कळली चूक आपल्याला. मग जिथे कळली चूक, आपला चुकीचा रस्ता आहे हे, तिथून परत फिरावा का नाही? का ती चूक धरून पुढे तसंच चालावं?
आता इतका आलो, आता काय मागे जाऊ का? जाऊ दे, असाच जातो पुढे. अशाने नाही, जिथे चूक कळली तिथून दुरुस्त व्हायचं. मग 50 वर्ष परमार्थ नाही केला, आज कळलं ना, मग 51व्या वर्षी सुरू करा. चूक कळलेल्या क्षणी दुरुस्त व्हावं. याप्रमाणे थोडा तरी परमार्थ वाढवावा. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्यवाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आयुष्यभर हेच करायचं. कुठपासून? चूक कळली तिथपासून. जन्मल्याबरोबरच चूक कळली असेल तर जन्मताच राम राम सुरू. तेव्हा आजा मिळाला तर अगदी म्हातारपणी 100व्या वर्षाच्या जवळ वय झालं, त्याला तेव्हा कळलं, तेव्हा त्यांनी राम नारायण म्हणायला सुरुवात केली. कोणत्या क्षणी कितव्या वर्षी ह्याला उत्तर नाही आहे. जेवढ्या लहान वयात करू तेवढा सुखाचा काळ जास्त येईल. म्हणून लहानपणी केलं नाही म्हणून मोठेपणी करायचं नाही, असा काही नियम आहे का? हा काही शहाणपणा आहे का? म्हणून ज्या ठिकाणी चुका लक्षात आल्या, आपलं काय राहिलं करायचं हे समजलं, त्या क्षणापासून आणि काय राहिलं करायचं, कसं केलं पाहिजे हे सगळं करण्यासाठी ज्याला हे माहीत आहे त्याच्यापाशी जायचं. चुकलं आहे ही एक चूक, आणि ज्याला माहीत आहे त्याच्यापाशी गेला नाही ही दुसरी चूक. 2 चुका करणं मूर्खपण आहे. एक चूक ठीक आहे, माणसंच आहे, चुकणारच आहे. पण दुसरी चूक करतो तो माणूस नव्हे. पहिली चूक केल्यावर सुधारतोय त्याला माणूस म्हणतात, त्याला शहाणा म्हणतात. पण एक चूक लक्षात आल्यावर तो दुसरी चूकच जर करीत असेल तर त्याला मूढ शब्द वापरलाय. व्यर्थ गुंतलासी मूढा, समर्थ त्याला मूर्ख म्हणतात. आपल्याला मूर्ख म्हणून घ्यायला कोणाला आवडतंय? त्याने गुंतून पडा. आणि ज्याला आपल्याला मूर्ख म्हटलेलं आवडत नाही त्याने शहाणं व्हा. मूर्ख कोण? सुखासाठी योग्य मार्ग तो धरीत नाही तो मूर्ख. आणि सुखासाठी योग्य मार्ग म्हणजे सद्गुरूला शरण जाणे हा मार्ग धरतो आहे तोच शहाणा. आणि तिथून पुढे मग या प्रपंचात अर्थच नाही हे कळतो, म्हणून तो आयुष्य परमार्थात वेचतो. हनुमंताला कळलं आयुष्यभर तो श्रीराम जयरामच म्हणतो. आपल्या सद्गुरूंना पाहिलं ना आपण, फार दूर कशाला जा, इतिहास वाचून आणि ग्रंथ वाचून गुरु कसे असतात पाहायची गरज नाही. पाहिलं डोळ्यांनी, ह्या आयुष्यात भोगलं ना आपण ते सुख. म्हणून सदा देव काळजीची जे सदा आयुष्यभर दास म्हणे ऐसा काळ घाली, काळ इथून पुढे असा सुखाचा घाल. समर्थांनी या अभंगातून आपल्याला असं शिकवलंय. माणूस म्हणून प्रारब्ध घेऊन आला, थोडा प्रपंच सोबत येणारच आहे. त्याच्याबद्दल तो आलाय. आपलं आधीचं मागच्या जन्मात केव्हा तरी वागणं चुकलंय म्हणून आपण जन्मलोय. आणि मग आताही जर ह्या जन्मात चुका केल्या तर पुन्हाही आपल्याला जन्मच आहे, दुःखच आहे. म्हणून एकदा झालेली चूक आता ह्या जन्मात दुरुस्त करू. चुकीचं स्वरूप काय आहे, दुरुस्त करायला काय उपाय करू, एवढं शिकवणारे या जगात परमात्म्याने अवतार घेऊन ठरवले आहेत. अशा अवतारांना संत म्हणतात, सद्गुरू म्हणतात. त्यांच्यापाशी जावं, आपल्या चुका समजावून घ्याव्या आणि दुरुस्त करण्याचे उपाय समजावून घ्यावे.
आणि त्या उपायाप्रमाणे आचरण बदलवून घ्यावं, याच्यात शहाणपणा आहे. नाही तर समर्थ या अभंगात व्यर्थ जन्मला भुईभार झाला तो मूढ आहे. एवढं सोन्यासारखं शरीर वाया घालवलं, एवढे चांगले डोळे मिळाले, या डोळ्यांनी देव नाही पण अजून पाहिला, नको ते भूत पाहिले, देव नाही पाहिला. कान एवढे चांगले आहेत, शिव्या गाळी एवढंच ऐकत गेला, रामाचं एखादं भजन नाही ऐकलं कधी. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. तुका म्हणे माझ्या जीवा नको सोडू या केशवा, हा संतांचा उपदेश आहे. काही भूत घाणेरड्या गोष्टी पाहत, दिवसातून एकदा तर देव पहा. छान पाहिलं की आनंद होतो. बाप नोकरीवर जातो, घरात पोरगा आहे 1.5 वर्षाचं, तो पुष्कळ 8-9 तास तिकडे ऑफिसमध्ये असतो. पण त्याचं लक्ष, आता बराच वेळ झाला पोरगं नाही समोर, पोराला नाही अजून पाहिलं, तो घाईने घरी पोराला पाहायसाठी येतो. त्याच्यावर प्रेम आहे, असं देवावर प्रेम करावं. 8-9 तास पोरगं नाही दिसलं तर तळमळ होते. 50-60 वर्ष देव नाही दिसला, कधीच तळमळ नाही आहे. याप्रमाणे आपलं आयुष्य सार्थकी लावावं. देवाचं काम, देवाचं काम म्हणजे देवाच्या हातपाय दाब का भांडे घास असं नाही, देव प्राप्तीचं काम करीत राहत. हे सगळं सद्गुरूकडून आपण शिकून घेऊया. समर्थांनी आपल्याला छान सावध केलं आहे, त्याप्रमाणे आपण आपलं आचरण दुरुस्त करण्यासाठी संकल्पबद्ध होऊ. ज्या श्रीरामाचा ते उपदेश करतील त्या श्रीरामाला वंदन करू, ज्यांनी उपदेश केला त्या सद्गुरूंना करू, आणि संपूर्ण जगच रामरूप आहे हे शिकायचं आहे, या सगळ्यांना वंदन करू. आणि या ठिकाणी निरूपण, चिंतन, श्रवण थांबवूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.